एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना निदा खानला आश्रय देणं भोवलेलं आहे। मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं आता बुलडोझर चालवलाय। महापालिकेनं पटेल यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता। त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली, मात्र कोर्टानेही दिलासा न दिल्यामुळे महापालिकेनं आज सकाळीच कारवाई केली आहे। घरावर तसंच इतर अतिक्रमण असलेल्या वास्तूंवर बुलडोझर फिरवलाय। मतीन पटेल यांनी रात्रीच आपलं राहतं घर रिकामं केलं होतं, तसंच स्वतःच रात्री कार्यालय सुद्धा त्यांनी तोडलं होतं। मतीन पटेल यांचं राहतं घर, कार्यालय आणि निदा खानला आश्रय दिलेलं ते घर यावर ही कारवाई केली जाते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा तैनात केलेले आहेत। कोर्टाच्या पुढे सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने फक्त हे पाहिलं गेलं की ज्या उचित कलमांमुळे महानगरपालिकेने नोटिसेस दिलेल्या होत्या त्या कलमांच्या आधारे त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे का। जर खुलासा समाधानकारक नसेल तर निश्चितपणे कोर्टाने कुठलेही स्टे ऑर्डर दिलेले नाही आहेत आणि स्टे ऑर्डर नसल्यामुळे आमचा जो कालावधी काल आम्ही नोटिसचा दिलेला होता 24 तासांचा तो पूर्ण झाल्यामुळे आम्ही आज ते शहरातील सर्वच अवैध बांधकामावर हीच कारवाई आम्हाला दिसणार। सर्वच ठिकाणच्या कारवाई निश्चितपणे होतील याच्यामध्ये। पालिकेच्या वतीने जे अतिक्रमण काढण्यात येत आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे, पुरेसा बंदोबस्त दिलेला आहे। या ठिकाणी शांतता आहे, अतिक्रमण काढण्याचं काम चालू आहे। नागरिक स्थानिक लोक सहकार्य करत आहेत, कुठली अडचण नाही। शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पूर्णपणे सक्षम आहे। पोलीस बंदोबस्त दिसतोय, काही विरोध वगैरे अपेक्षित होत आहे का? नाही, आम्हाला जो पुरेसा बंदोबस्त आवश्यक वाटला तो आम्ही लावलेला आहे। आम्ही आमच्या पद्धतीनं सक्षम आहोत, आमची पूर्ण तयारी आहे। तर एक महत्त्वाची बातमी आहे, निदा खान लपलेल्या घरावर बुलडोझर चालवलेला आहे। मतीन पटेल यांनी निदाला आसरा दिलेला होता त्या घरावर आता बुलडोझर चालवलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, मतीन पटेल यांच्यावर सुद्धा त्यांच्या घरावर सुद्धा बुलडोझर चालवला गेला आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या ठिकाणी निदाला आसरा दिलेला होता त्या घरावर सुद्धा आता तोडक कारवाई करण्यात आली आहे। विशाल गरोळे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मतीन पटेल यांनी निदा खानला जी मदत केली, जिथे आसरा दिला त्या ठिकाणी त्या घरावर सुद्धा आता बुलडोझर चालवला जातोय, तसंच त्यांच्या घरावर सुद्धा आणि कार्यालयावर सुद्धा याआधीच बुलडोझर चालवला आहे। प्राची थेट दृश्यांमध्ये दाखवतोय बघा, याच घरामध्ये निदा खानला आश्रय देण्यात आलेला होता आणि 5 ते 6 दिवस निदा खान या घरामध्ये राहत होती। खरं तर हे घर मतीन पटेलचं नाही आहे। मतीन पटेलनी या घराच्या मालकाला हे घर माझ्या नातेवाईकांना राहण्यासाठी द्यायचं आहे म्हणून सांगितलं होतं, भाड्याने घेतलं होतं आणि इथे निदा खानला ठेवलं होतं। मात्र हे घर अवैध असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। या संदर्भात 4 दिवसाआधी नोटीस देण्यात आली होती आणि आता त्याच घरावर आपण बघतोय कारवाईला सुरुवात झालेली आहे। महापालिकेचे 2 JCB 2 बाजूने या घराला तोडत आहे। महापालिका आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस यंत्रणेने हा आता स्पष्ट इशारा दिला आहे की आरोपीला जर आश्रय देणार तर अशा पद्धतीनं तोडक कारवाई होईल। महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार निदा खानला इथं ठेवलं म्हणून ही कारवाई नाही, तर हे घर अवैध आहे, याची गुंठेवारी केलेली नाही आहे आणि असल्या घरामध्ये, अशा अवैध घरामध्ये जर आरोपींना आसरा देत असाल तर मग कारवाई होणार हे अटळ आहे। त्यानुसार या घरावर कारवाई झाली आहे। सकाळी 6 पासूनच महापालिकेचं पथक शहरात दाखल झालेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे नारेगाव भागातील मतीन पटेल याचं राहतं घर तोडण्यात आलं, त्याचं कार्यालय, त्याचं ऑफिस तोडण्यात आलं आणि त्यानंतर आता हे घर जिथं निदा खानला ठेवणार होतं ते घर सुद्धा तोडलेलं आहे। जवळपास 5 ते 6 दिवस कौसर कॉलनीच्या या भागामध्ये निदा खान राहत असल्याची माहिती होती। त्यानुसार पोलिसांनी याच ठिकाणी येऊन अतिशय गुप्तपणे ही सगळी कारवाई केली होती। निदा खानला इथूनच अटक करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर तिसऱ्याच दिवशी महापालिकेनं या घराला नोटीस दिली होती। खरं तर काही लोकांचं असंही म्हणणं आहे की ही एक बुलडोझर कारवाई आहे। उत्तर प्रदेशमध्ये अशा पद्धतीच्या कारवाई केल्या, त्यावर सुप्रीम कोर्टानं स्टे दिला होता। या कारवाई योग्य नाही। MIM या कारवाईला न्यायालयात खेचणार आणि तिथं उत्तर देणार असे आरोप प्रत्यारोप होत असले तरी महापालिकेनं स्पष्ट कारवाई केली आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। हेच ते घर जिथं निदा खानला आश्रय देण्यात आला होता आणि अखेर त्या घराला तोडायची महापालिकेची कारवाई सुरू झालेली आहे। म्हणजे सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये MIMचा नगरसेवक मतीन पटेल याचं राहतं घर, त्याच्यानंतर त्याचं घराच्या शेजारी असलेलं पक्षाचं MIM पक्षाचं ऑफिस आणि आता तिसरं जे घर त्यांनी भाड्याने घेतलं होतं जिथं निदा खानला ठेवलं होतं, या तिन्ही प्रॉपर्टीजवर आता महापालिकेची ही तोडक कारवाई सुरू आहे। प्राची,
निश्चित विशाल, जरी महापालिकेने सांगितलं असलं की अशा पद्धतीची कारवाई आम्हाला यापूर्वीच करायची होती, कारण ती अनधिकृत घर होतं आणि म्हणूनच ते कार्यालय आणि ते घर सुद्धा तोडलं गेलं, पण तरी सुद्धा त्यासाठी उशीर झाला का निदा खान तिथे आश्रय घेण्यासाठी वाट पाहावी लागली, हाही प्रश्न उरतोच. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.